शहरात प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने हुकमी एक्का बाहेर काढत शहरातील लोकांमध्ये क्रेज आणि आपल्या कामातून लोकप्रियता मिळवलेले पैलवान परिवार अर्थात अहमद शेख, इरफान शेख आणि अफरोज शेख या तिन्ही भावांचा लोकांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या आई शेख रुखसाना इस्माईल आणि त्यांच्यासोबत विविध समाजाचा छोट्यांपासून मोठे काम करणारी महिला सुधाताई वाघमारे या दोन्ही रणरागिणी महिलांना निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। त्यामुळे भाजपने जनतेत चालणारा हुकमी एक्का निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने प्रचार मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळते। परंतु हेच प्रचार यंत्रणेचा टेम्पो असाच पुढे राहिल्यास काँग्रेस पक्षाला मोठी कसरत करावी लागणार किंबहुना अडचणींचा सामना करावा लागेल, हे वेळ आणि काळच ठरवेल। निलंगा नगरपालिकेची निवडणूक आणि प्रभाग 6 मध्ये वातावरण भारतीय जनता पार्टी वतीने एवढं भयंकर तापलेलं आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे असंख्य कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे आणि डोर टू डोर जाण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून होताना दिसतंय। आपल्यासोबत स्वतः उमेदवार उपस्थित आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आपण पूर्ण डोर टू जात आहे, लोकांशी संपर्क साधताय, कसं वातावरण दिसतं तुम्हाला? वातावरण एकदम चांगलं आहे आमच्याकडून। काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत चाललाय? विकास झालेला आहे, लय पाणी पुरवठ्याचा पुरा विकास, घरोघरी पाणी पाईपलाईन, पाणी समजा येऊ लागलं आहे घरी, 24 तास पाणी आहे। जे बी रोडचा प्रश्न आहे ते खोदकाम चालू आहे, पाईपलाईनचं सांडपाण्याचं, याच्यासाठी ते रोडचं काम थांबलेलं आहे आणि बाकीचे कामं समजे दिलेले आहेत। लाडकी बहीण योजना असेल, घरकुलची योजना असेल, समजे काम दिलेले आहे। आणि जे आता नगराध्यक्षाचं जे उमेदवार आहे काँग्रेसचं, तिनं बी 1 वर्ष नगराध्यक्ष होतं पहिले, एक वर्ष होतं तिनं 8 ते 9 पर्यंत। आमचे प्रभाग 6 मध्ये एक सुद्धा नाली केली, दीड नाली करून अर्धा मटर उचलून घेऊन गेलतं तिनं, एक सुद्धा नाली केली तिनं। आता तुम्ही निवडून आल्यानंतर किंवा तुम्ही जे जनतेपुढे जाताय तर काय त्यांना शाश्वती येतं किंवा काय विश्वास येतं की काय करणार आहात तुम्ही? जे आता राहिलेले कामं आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत। म्हणजे मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा समजा पूर्ण करणार आहोत। ज्यांनी सामान्य नागरिकांची सेवा करण्याचं काम आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला, ते आता स्वतः त्यांनी उमेदवार आहेत। त्यांचं नाव सुद्धा वाघमारे। काय वाघमारे, कशा पद्धतीचं वातावरण दिसतंय? तुम्ही तर अंदाज दिसतोय, लाडकी बहीण पूर्ण तुमच्या पाठीमागे दिसतंय। हो, आता आम्ही प्रत्यक्ष जेव्हा घरोघरी भेटी देतोय तेव्हा वातावरण तर पूर्ण पॉझिटिव्ह दिसते। महिलाही खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि अगोदरपासून ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या घरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आताही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्ही 100% त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। जे आता निवडणुकीमध्ये आरोप होत आहेत किंवा पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांना त्रास होतोय, आता येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 6 मध्ये जे कामं शिल्लक आहेत किंवा करायचे आहेत ते आपण आपल्या माध्यमातून करून घेणार आहात? हो, नक्की। आता पावसाळा म्हणजे यावेळेस पावसाळा जास्तच होता, कुठलेही मोठे रोडही म्हणजे बंद पडलेले होते, बऱ्याच रस्ते बंद पडलेले होते। हा तर आपला प्रभाग छोटा आहे, त्यामुळं येथे त्या अडचणी येणे साहजिकच आहेत। मी प्रथमतः आपल्या प्रभागातील लोकांनाच विचारणार आहे की या प्रभागामध्ये नेमक्या तुमच्या महत्त्वाच्या अडचणी काय आहेत आणि ते आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। आपल्यासोबत काही इथे स्थानिक व्यक्ती आहेत ज्यांना पूर्ण या प्रभागाचा आणि भूताचा पूर्ण अनुभव आहे। कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि काय विजन घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जाताय? वातावरण सगळं भारतीय जनता पार्टीसाठी चांगलं आहे आणि विकासाचं आमचं विजन आहे। आम्ही विकासाचा दृष्टिकोन पुढे ठेवूनच जात आहोत, मतदारापर्यंत पोहोचत आहोत। जे काही राहिलेले थोडे बहुत काम आहेत, ड्रेनेजच्या कामामुळे बरंचसं खोदकाम झालेलं आहे, ते रोडचे पण पैसे आम्ही फंड्स मागणी केलेली आहे, ते सगळे जवळपास इलेक्शन नंतर मंजूर होऊन ते पण कामं आम्ही लवकर चालू करू। सध्या आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहोत। काय सांग किशोर भाऊ, मुद्दा विकासाचा आहे, नक्की कामाचा आहे, कार्याचा आहे। एकच उदाहरण सांगतो, याला विकासाचा रथ कसं घेऊन जाणार पुढे? विकासाचा रथ पुढे कसं घेऊन जाणार? हे बघा, विकास तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता भाजपची आहे, त्याच्यामुळे त्याच्याशिवाय तर पैसे येणार नाहीत। नगरपालिका निवडणूक निलंग्याची आहे, विकासाचा रथ होय, तेच बोलतो, विकासाचा रथ जर वरून खालीपर्यंत सत्ता असेल तरच पैसे येणार आहेत आणि तरच गल्लीचा विकास होणार आहे। मला एक उदाहरण सांगायचं आहे असलम भाई, ह्या दत्तनगरमधल्या लोकांनी पंढरीकरच्या विहिरीचं पाणी आणून पेल एका काळात, आज 3ऱ्या मजल्यावर बगर मोटरीचं पाणी चालतंय बस।
हे तर सगळ्यात महत्वाचं काम झालंय. आता रोड केलेला 4 वर्षांनी खराब होतो, नाल्या 5 वर्षांनी खराब होते, ती होत राहते, चलत राहते. कायम पाण्याचं झालं सगळ्यात महत्वाचं. महिलाचा अर्धा दिवस पाण्यात जात होता म्हणलं, एवढी अडचण होती या लोकांची. दुसरा एक प्रश्न, आरोप असे येत आहे की असलेले बोरवेल ते काढण्यात आले आणि यामध्ये अनेकांना पाणीचं जे पिण्याचं पाण्याचं किंवा सांडपाण्याचं वापरण्यासाठी पाणी असतंय ते नागरिकांना मिळालं नाही असा आरोप होतोय. तर यासाठी तुम्ही 24 तास पाणी पुरवठ्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? नाही, मला काय म्हणायचं आहे, 1 दिवसाआड जर पाणी मिळत असेल, नक्कीच मिळालंय 100%. फक्त उन्हाळ्यात काय ठरलं होतं की तळ्यातल्या पाण्याची जरा पातळी उतरल्यामुळं 2 दिवसाआड पाणी मिळालं. मग बोरची गरजच काय? बोरचं पाणी तुम्ही पिऊ शकता का? ते बोरचं तुम्हीच काढा, तुम्ही पत्रकार आहेत. ते बोरचं पाणी पिण्यालायक आहे का? त्याचं स्टेरॉइड किती आहे, त्याचं काय कार्बन काय, बघा त्याची कंडिशन. एक घोषणा आता एक घोषणा देत होते, एकच नाव एकच हवा, काय ते काय कोणती घोषणा आहे? एकच हवा एकच नाव संभाजीराव. तुम्ही बोलताय, लोक बोलत नाही ना पाठीमागे. सगळे द्या. एकच हवा एकच नाव, एकच हवा एकच नाव. आता हे आवाज ऐकून निलंग्याचं वातावरण कसं तापलेलं आहे हे आपल्याला दिसून येतंय. कारण मी आता येत असताना बघितलंय गोष्ट. मी आम्ही कामे जे रोडचे पाईपलाईनचे पाणी आता 1 दिवसाआड पाणी पूर्ण पिण्यासाठी भेटलेलं आहे. सांडपाण्यासाठी बी तेच पाणी लोक वापरलेले आहेत. बोरची पाण्याची काय गरज नाही. आणि 19 मध्ये महाविकास आघाडीची सरकार होती. हिनं पालकमंत्री अमित भैया होते. तिनं एक तर विकास केल्यात का निलंग्याला येऊन? एक तर आमचे प्रभाग किती निधी दिले आम्हाला? आमचे प्रभाग 6 मध्ये येऊन किती रोड बांधले? त्यांची सरकार होती की 2.5 वर्ष, किती काम केले आमच्या पैसे? मला शेवटचा एक प्रश्न विचारतो. तुम्ही आता जनतेसाठी लढाई लढतोय, जनतेसाठी या प्रभागामधल्या विविध समस्या जे लोकांनी तुम्हाला सांगितल्यात त्यापैकी मला 5 समस्या लोकांनी तुम्हाला सांगितले, सांगा. आता तिथं 70% नाल्याचं काम झालेलं आहे आणि आता उरलेले रोडचं काम. जनतेने तुम्हाला सांगितलेले समस्या? जनतेने सांगितलेले समस्या रोडाचं आहे. आणि ते रोडचं काम थांबलते. लोकांना अर्ज दिलते वक्फ बोर्डाला आणि नगरपालिकेला. ही लोक अर्ज दिल्यामुळे हे काम पेंटिंग पडलतं. ती आम्ही समजा क्लिअर करून घेऊन ठराव पास करून कामं करून घेणार आहोत. आणि तिथले इनामी जागेचं जे बी मार्ग आहे घरकुलचं, नगर परिषद आमच्या आल्यावर बरी आमची सत्ता आहे. ही मंत्रिमंडळात आमच्या भैयाला सांगून इनामी जागेचं ठराव पास करून हे घरकुलची लोकांना योजना द्यावं. इनामीमध्ये बी योजना द्यावं, मालकीमध्ये बी द्यावं, हे आमचे प्रयत्न आहेत. सर्वसामान्य लोकांना ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचं काम वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जर अडथळा येत असेल तर निश्चितपणे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगे यांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवून ज्यांना घरे नाहीत त्या नागरिकांना घर देण्याचं काम या ठिकाणी देण्यात येईल असं आश्वासन जे उमेदवारी त्यांच्या मध्ये झालं. मी असलम दारेकर, APN महाराष्ट्रासाठी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.